Good morning. मागच्या वेळेस लास्ट टाइम वी लर्न सम टाइप्स ऑफ सेट्स, singleton sets, empty sets, finite set or infinite set. Singleton set, a set having only one element. Set having only one element is called singleton. Empty set, this set have no any element, that is called empty, null set. Finite, a set in which elements are countable, ज्याच्यातले घटक मोजू शकतो. Infinite, a number of elements in a set are uncountable are called infinite set. Number of elements in a set are countable are called finite. A number of elements in a set are uncountable is called infinite. एक घटक संच, ज्या संचामध्ये एक घटक असतो त्याला एक घटक संच म्हणतात. रिक्त संच, ज्या संचामध्ये एकही घटक नसतो त्याला रिक्त संच असं म्हणतात. शांत, ज्या संचातील घटक आपण मोजू शकतो त्याला शांत संच म्हणतात. आणि अनंत संच, ज्या संचातील घटक आपण मोजू शकत नाही त्याला अनंत संच असं म्हणतात. आता एक्झाम्पल जर घ्यायची ठरली तर तुम्हाला प्रत्येकाचं एक एक्झाम्पल देतो बघा. सपोज a is equal to 1 2 sorry only 1, b is equal to 0, c is equal to only a, d is equal to 5. These are the singleton set, that means एक घटक संच. There is only one element. रिक्त, empty set is equal to 5. It is denoted as 0 काढायचा आणि उभे काढायचे. It is also a empty set. रिक्त संच याची नावे दर्शवितात. असं किंवा असं लिहितात. So is equal to 5, त्याला 5 म्हणायचं. 5 काय नाही 5 किंवा असा रिकामा मैर कंस कर्ली ब्रॅकेट काढला. बोथ आर सेम, शांत संच आणि फायनाईट सेट. शांत म्हणजे ज्याच्यातले घटक तुम्ही मोजू शकता. इट इज अ फायनाईट सेट. इट इज अ फायनाईट सेट. अनंत संच, इनफायनाईट सेट, इनफायनाईट सेट आहे बघा. अनंत संच आहे नॅचरल नंबरचा, नैसर्गिक संख्याचा संच, सेट ऑफ नॅचरल नंबर्स, सेट ऑफ होल नंबर्स. पूर्ण संख्याचा संच शून्यापासून सुरू होतो त्याला पूर्णांक संख्याचा संच, पूर्ण संख्याचा संच म्हणतो आपण, पूर्ण संख्यांचा. आणि आय म्हणजे पूर्णांक संख्याचा संच. सेट ऑफ इंटिजर्स डॅश 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 -3 -2 -1 0 1 2 3, हे 3 इनफायनाईट सेट्स. तुम्हाला इनफायनाईट किती वेळा लिहिता येतील? समजा आर घेतला 10 11 12 डॅश 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 इनफायनाईट सेट. किंवा सेट ऑफ इवन नंबर्स, समसंख्यांचा संच, विषम संख्यांचा संच, मूळ संख्यांचा संच. सेट ऑफ इवन, सेट ऑफ ऑड, सेट ऑफ प्राईम नंबर्स, हे सगळे काय येतात? अनंत संच आहेत. त्यानंतर आपण आणखी एक सेट पाहिला होता, इक्वल सेट, समान संच. समान संचाची व्याख्या पाहिली होती आपण, फक्त समजून सांगतो बघा, रिमाइंडर देतो. इक्वल सेट्स, समान संच, if a and b be any two sets, then elements in set A is in B and all elements in set B is in A, then A and B are called
equal set. It is denoted by equal sign. बरोबर चिन्ह दाखवतात. A equal to B. बरोबर. आता मराठीमध्ये सांगतो बघा. A व B हे कोणतेही दोन संच असतील. A व B हे कोणतेही दोन संच असतील तर A या संचातील घटक संच B मध्ये A या संचातील सर्व घटक संच B मध्ये व संच B मधील सर्व घटक A मध्ये असतील तर संच A व B ला समान संच म्हणतात आणि ते A बरोबर B A समान B अशा चिन्हाने दर्शवितात. सोपी व्याख्या आहे, झालेली आहे. तुम्हाला मी उदाहरण दिले होते घेऊन एक उदाहरण घेतो मी तुमच्या पुन्हा तुम्हाला आठवेल. A व B हे कोणतेही दोन संच असतील. बघा नाव घेतले आपण 1 2 3. A is equal to 1 2 3 B is equal to 3 2 1. A व B हे कोणते दोन संच? A या संचातील सर्व घटक एक इथे आहे, दोन पण आहे, तीन पण आहे. A मध्ये सगळे घटक B मध्ये असतील आणि B मध्ये पण A मध्ये आहेत. बघा 3 इथे आहे, 2 इथे आहे, 1 इथे आहे. याच्यातले सगळे घटक इथं आणि यातले सगळे घटक इथं म्हणजे दोन्ही मध्ये सारखे घटक असतील म्हणून ते दोन संच. म्हणून A बरोबर B. All elements in set A is in B and all elements in set B is in A are called equal set. याला समान संच म्हणतात. अशा पद्धतीने आपण समान संचाची व्याख्या पाहिली होती मागच्या वेळेस. आता त्याची काही उदाहरणं घेऊयात. बघा व्याख्या सगळ्या तुम्हाला माहित झाल्यात. हे पण तुम्ही लिहून घेऊ शकता. आता इथं पान नंबर 5 वर काही एक्झाम्पल्स आहेत. ते एक्झाम्पल्स मी घेणार आहे. पहिला संच आहे A बरोबर x असा की x बिलॉंग टू n आणि x इज ऑड. त्यानंतर B बरोबर x असा की x बिलॉंग टू n 3x - 1 is equal to 0. x असा की x बिलॉंग टू n x is divisible by 7. पहा तीन घेतले. परत B बरोबर AB असा की AB बिलॉंग टू W A अधिक B बरोबर 9. हा पुढची गणित घेण्यापूर्वी आधी तुम्हाला आणखी एक संच सांगतो, एक सेट सांगतो. Q बरोबर P अपॉन Q, P Q बिलॉंग टू I and Q is not equal to 0. It is the definition of rational number. परिमेय संख्यांचा संच. परिमेय संख्यांचा संच किंवा परिमेय संख्यांची व्याख्या आहे बघा ही. Q बरोबर P भागिले Q म्हणजे परिमेय संख्या कशा असतील? अंश आणि छेद स्वरूपात असतील. अंश आणि छेद स्वरूपात
ज्यामध्ये पी क्यू हे आय मध्ये असेल. आय म्हणजे कोणता आहे? -3 -2 -1 0 1 2 3 हा आय बरोबर. हा जो आहे याच्यामधले पी आणि क्यू असतील. पी छेद क्यू असा की पी आणि क्यू आय मध्ये पाहिजे. हे पी आणि क्यू हे आय मध्ये पाहिजे. हे पी आणि क्यू हे आय मधले पाहिजे. आणि क्यू शून्य नसावा. हा क्यू शून्य नकोय. क्यू शून्य नकोय. छेदस्थानी शून्य नकोय. म्हणजे बघा याला छेद एक लावलं. हे सगळे काय झाले बघा ना. प्रत्येकाला छेद एक लावला तर असं दिसेल ना पी छेद क्यू स्वरूपात. आय मध्ये दिसत नाही सगळे. म्हणजे आय जो आहे हा काय झाला? क्यू झाला. म्हणजे ही प्रत्येक संख्या ही क्यू मध्ये असेल. अपूर्णांकात लिहिता येईल. डब्ल्यू संच जो आहे डब्ल्यू 0 1 2 3 याला पण छेद एक मांडता येईल. आणि यातली प्रत्येक संख्या ही क्यू मध्ये असेल. नैसर्गिक संख्या संच प्रत्येकाला छेद एक मांडा. ती प्रत्येक संख्या ही क्यू मध्ये असेल. कळतंय का अपूर्णांक? तर आता अपूर्णांक तुम्हाला क्यू हा संच कळला का? परिमेय संख्याचा संच. रॅशनल नंबर कळलाय का तुम्हाला? परिमेय अपूर्णांकातल्या संख्या. ओके. आता म्हणजे ही कोणता संच असेल? क्यू इज अ इन्फानाइट सेट. अनंत संच आहे हा. याच्यामध्ये अनंत संख्या असतील. इन्फानाइट एलिमेंट्स आर देयर. नाउ देयर आर 6 एक्झाम्पल्स. आपण यात एक्झाम्पल सोडवायचा प्रयत्न करू. हे मराठीमध्ये असं होईल बघा. एक्स असा की एक्स बिलॉंग टू एन. एक्स ही विषम. हा आधी आपण लिस्टिंग म्हणजे यादी पद्धतीत लिहू. आधी यादी पद्धतीत लिहायचं, लिस्टिंग मध्ये लिहायचं. त्याच्याशिवाय आपण हे सांगू शकत नाही. एन मध्ये पाहिजे. एन म्हणजे 1 2 3 अनंतापर्यंत याला एन म्हणतात. हे तीन संच सगळ्यांना माहित पाहिजे. एन डब्ल्यू आय. एन कोणता आहे? 1 2 3. डब्ल्यू काय आहे? 0 1 2 3. आणि आय -3 -0 1 2 3. झालं. एन डब्ल्यू आय हे तीन अनंत संच आहेत. म्हणजे इन्फानाइट सेट्स आहेत. आणि त्याच्यामध्ये आणखी एक संच आहे क्यू. हे पहा, इट इज अ इन्फानाइट सेट. हे चार संच प्रत्येकाने लक्षात ठेवायचे. आता बघा एक्स सच दॅट एक्स बिलॉंग टू एन. एक्स इज ऑड. एक्स असा की एक्स हा एन मध्ये पाहिजे. म्हणजे याच्यात पाहिजे बघा त्याच्यामध्ये. आणि विषम पाहिजे म्हणजे ऑड पाहिजे. विषम संख्या एक जिच्या एकच स्थानी 0 2 4 6 8 नाही. The number in the unit place not in the unit place 0 2 4 6 8. म्हणजे कोणी 1 3 5 7 9 अनंतापर्यंत आहे. सो इट इज अ इन्फानाइट सेट, ज्याला आपण अनंत संच म्हणतो. कळतोय का? ओके. दुसरा बी. एक्स बिलॉंग टू एन म्हणजे त्या एन मध्येच असेल. 3x आता बघा n मध्येच पाहिजे. पण 3x बघा 1 बरोबर 0 पाहिजे. म्हणजे x ची किंमत आपण इथे टाकली. x ची किंमत ह्याच्यात घ्यायची आहे. ती जर ह्याच्यात टाकली तर उत्तर 0 आलं पाहिजे. बघा बरं मी इथं याला सोडवतो. 3x बरोबर -1 चा अधिक 1 झाला. आणि x ची किंमत 1/3 आली. x is equal to 1/3. If we put x is equal to 1/3 in that equation, that means 3x minus 1, 3 into 1/3, 3 3 cancel, 1 minus 1 0. That means x is equal to 1/3 is the answer. अशी किंमत आहे x ची की जी 1/3 असेल तेव्हा उत्तर 0 येईल. पण 1/3 ह्या n मध्ये आहे का? नाही. म्हणजे याच्यामध्ये कोणतीच संख्या नाही अशी x बिलॉंग टू n असं कोणीच नाहीये की जी याच्यात टाकली तर उत्तर 0 येईल. म्हणून इट इज अ एम्प्टी सेट. सो b is equal to 5. रिक्त संच आहे हा, रिक्त. c बरोबर x बिलॉंग टू n. परत n मध्येच पाहिजे. x is divisible by 7. x ही 7 ने भाग जाणारी.
x इज डिव्हिजिबल बाय 7. बघा 7 ने भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या येतात याच्यात ह्या पाड्यातल्या अनंतपर्यंत म्हणल्यावर 7 चा पाडा 7 14 21 28 डॅश डॅश डॅश. सांगा बरं हा कोणता सेट असेल अनंतपर्यंत म्हणजे हा काय झाला परत अनंत संच म्हणजे इन्फानाइट सेट. आता इथं बघा पुढचं डी हे पेयर आहे बघा कोऑर्डिनेट पेयर दोन कंसामध्ये जोडी आहे जोडी क्रमिक जोडी आहे ए आणि बी ची. ते काय म्हणतात ए बी का कुठं पाहिजे डब्ल्यू मध्ये पाहिजे बघा डब्ल्यू हे ती सांगितलं हे संच पुढे ठेवायचे डब्ल्यू मध्ये कोण कोण स्रोत होते 0 1 2 3 अनंतपर्यंत म्हणजे ए बी ह्याच्यातले घ्यायचे आणि काय आली पाहिजे बेरीज 9 आली पाहिजे. बघा बरं कोणत्या ह्यामधून घेऊन कोणत्या दोघांची बेरीज 9 येते बघा बरं का डी बरोबर 0 9 आहे का बेरीज 9 बघा बरं 0 आली तर 9 9 1 8 आहे का बेरीज 9 ओके 2 7 3 7 4 5 5 4 6 3 7 2 8 1 9 0 एवढ्या जोड्या असतील. बघा ना नाही कळालं का तुम्हाला ए बी कडून घ्या डब्ल्यू मधले घ्या याच्यातून असे घ्या की बेरीज किती आली पाहिजे 9. मग अशा संख्या शोधल्या मी 3 3 7 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आहेत म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स 10 त्यातले घटक 10 आहेत मोजता येत आहेत म्हणून फायनाईट आहे म्हणजेच काय शांत संच फायनाईट सेट. कळलं का. आता ई x बिलॉंग टू आय डॅश 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 -3 -2 -1 0 1 2 3 वजा 3 वजा 2 वजा 1 0 1 2 3 अनंतपर्यंत म्हणजे याच्यातला घ्यायचा आहे आय मधला घ्यायचा x कसा घ्या की ज्याचा स्क्वेअर 100 आहे ज्याचा वर्ग 100 आहे कुणाचा वर्ग 100 आहे बरं याचा इकडे कुठे वजा 10 पण असेल ना वजा 10 गुणिले वजा 10 स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह वर्ग नेहमी धन असतो किंवा वजा 10 वर्ग म्हणजे दोनदा गुणाकार वजा 10 गुणिले वजा 10 दोनदा वजा म्हणजे अधिक गुणाकार 2 वजा चिन्ह आले म्हणजे इथं वजा 10 असेल आणि इथं पण 10 असेल ना बघा ना वजा 10 चा वर्ग 100 10 चा वर्ग 100 अजून आहे कुणी नाही तर या दोन संख्या येतील तुम्हाला मोजता येतील म्हणून हा झाला शांत संच त्याला आपण म्हणतो फायनाईट एफ. परत कॉन्जुगेट पेअर आहे कॉन्जुगेट पेअर नाही सॉरी कोऑर्डिनेट पेअर आहे किंवा क्रमिक जोडी आहे ए आणि बी कुठली पाहिजे क्यू मध्ये पाहिजे म्हणजे अपूर्णांकात पाहिजे आता अपूर्णांकात असा अपूर्णांक की ज्यांची बेरीज 11 आहे. आता कोणाकोणाची बेरीज 11 येते सांगा बरं आता तुम्हाला सांगू का बघा बरं 11 बेरीज येणार आहे. आता क्यू मध्ये पाहिजे क्यू म्हणजे ह्या आय मध्ये सगळ्या संख्या क्यू मध्ये आहेत ह्या पण क्यू मध्ये येतात. मी तुम्हाला मगाशी कसं सांगितलं प्रत्येकाला छेद 1 लावला डिनॉमिनेटरला 1 लिहिला की काय ऑटोमॅटिक काय होतं फ्रॅक्शन होतो फ्रॅक्शन म्हणजे क्यू होतो. मग आता हे सगळ्या संख्या येतात याच्यात तुम्ही बघा ना बेरीज 11 येणार संख्या किती येतात बघा बरं का. आता इकडं वजा वजा 1 12 वजा 2 13 वजा 3 14 वजा 4 15 बघा ना 15 वजा 4 11 वजा 4 अधिक 15 चिन्ह समान बाजूला वेक्टर आलं का आपल्याला काय बेरीज 11 पाहिजे किती संख्या येतील वजा 5 16 वजा 7 17 16 वजा 7 18 वजा मोजता येणार नाही सो दॅट बरोबर किंवा बेरीज 11 1 10 2 9 3 8 4 7
5 6 डॅश डॅश डॅश. काय होईल उत्तर? इन्फानाइट सेट, अनंत संच. बरोबर आहे. आता लक्षात ठेवा इन्फानाइट सेट कोणकोणते सांगितलं मी? N, W, I and Q are the infinite sets. As well as R is also. R means set of real numbers. लक्षात ठेवा. Q नंतर कोण येतो? R येतो. R. Q नंतर R. Set of real numbers. म्हणजे रॅशनल अँड इरॅशनल. कळलं का? हा पण इन्फानाइट आहे, एन पण इन्फानाइट, डब्ल्यू पण इन्फानाइट, आय पण इन्फानाइट. म्हणजे सगळे अनंत संच आहेत. अनंत बघा बरं, मुख्य अनंत संच कोणते? एन, डब्ल्यू. अनंत म्हणजे इन्फानाइट. एन, डब्ल्यू, आय, क्यू अँड आर. हे सगळे 5 मुख्य काय आहेत? इन्फानाइट अनंत संच आहेत. तसे तुम्हाला किती काय येते तिथं? मग असे सांगितलं सेट ऑफ इव्हन नंबर, सेट ऑफ इव्हन समसंख्याचा संच, सेट ऑफ ऑड विषम संख्याचा संच, सेट ऑफ प्राइम मूळ संख्याचा संच. किती तर लिहिता येते. देर आर नंबर ऑफ इन्फानाइट सेट्स. ओके. नाउ इन द पेज 6 equal sets. Already we learned the definition of equal sets. Equal sets. Two sets, मी definition सांगितली बघा शिकस. Two sets A and B. If every element in set A is in B and every element in set B is in A are called equal sets. Okay? And it is denoted by A is equal to B. संच ए व बी कोणतेही 2 संच असतील तर ए मधील सर्व घटक बी मध्ये आणि बी मधील सर्व घटक ए मध्ये असतील तर त्यांना समान संच म्हणतात. त्याचे 2-3 उदाहरण घेतो बघा. ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज लेटर इन द वर्ड लिसन LISTEN. बी वाय सच दॅट वाय इज द लेटर of the word silent. दूसरा x such that x is equal to 2n, n belong to n, 0 less than x less equal 10. बघा आता 4 एक्झाम्पल्स येतं. याच्यामध्ये कोणते सेट इक्वल आहेत, कोणते नाहीत, कोणते समान संच आहेत, कोणते नाहीत ते पाहू. एक्स सच दॅट एक्स इज द लेटर. एक्स हे लिसन या शब्दातील अक्षर आणि वाय सच दॅट वाय हे सायलेंट या शब्दातील सायलेंट या शब्दातील अक्षर आहे. बरोबर. मग आता बघा ए बरोबर एक्स हे लिसन LISTEN LISTEN लिसन या शब्दातील अक्षर. बरोबर आहे का?
मग लिसन या शब्दातील अक्षर आहे, यातलं अक्षर येते. मग आता बघ काय करेल, एक्स इज द लेटर इन द वर्ड लिसन. एल आय एस टी ई एन डबल लाईन मुली. ओके. बी बघा, सायलेंट या शब्दातील अक्षर, लेटर इन द वर्ड सायलेंट, एस आय एल ई एन टी. आता बघा बरं का, यस इथे, यस इथे, आय इथे, एल पण आहे, ठीक आहे झाले का. टी इथे, ई इथे, एन इथे, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6. आय एस इथे आहे, ई आहे, आय आहे, एल आहे, ई आहे, एन आहे, टी आहे, सगळे इकडचे इकडे इकडचे इकडे आहेत. म्हणून ए बरोबर बी. आता दुसरं एक्झाम्पल 2. आता बघा ही सम बरोबर. हा, एक्स असा की एक्स बरोबर 2n आणि एल बिलॉंग टू एन. बघा इथे एन आहे, हा एन त्याच्यातला घ्यायचा आहे, असा घ्यायचा आहे, इथं एन असं टाकायचं आहे. नैसर्गिक संख्या सेट ऑफ नॅचरल नंबर याच्यातला घ्यायचा आहे. कसा, त्याला 2 ने गुणलं म्हणजे 1 घेतला मिळतील ना. बघा 1 घेतला, 2 1 2, 2 घेतला, 2 2 4 6 8 10 12 अशी संख्या येतील. पण कशी अट आहे, शून्य लहान एक्स ही चिन्हाचा अर्थ काय होतो, लहानपण आणि बरोबर पण. म्हणजे 10 बरोबर आणि 10 पेक्षा लहान. 10 बरोबर म्हणजे 10 आहे बघा, 10 पेक्षा लहान इथपर्यंत येईल. आणि 0 पेक्षा मोठ्या पाहिजे, म्हणजे कोणी 2 0 आणि 10 च्या मध्ये पाहिजे, आणि 10 पण पाहिजे. 2 4 6 8 10 पण पाहिजे. वाय असा की वाय इज इवन, वाय सजेस्ट वाय इज इवन, वाय ही सम पाहिजे. सम म्हणजे 2 4 6 10 12 बरोबर. पण परत पुन्हा 1 बरोबर लेस वाय, 1 लहान बरोबर 1 पण बरोबर पण चिन्ह आहे म्हणजे 1 पाहिजे. इथं पण बरोबर चिन्ह आहे म्हणजे 10 पण पाहिजे. 1 व 1 पेक्षा मोठ्या, 10 व 10 पेक्षा लहान. इन बिटवीन 1 and 10 and in between 1 and 10. 1 आणि 10 व 1 आणि 10 च्या मध्ये. मला वाटतं एवढ्या जिथे परत इवन पाहिजे म्हणजे सम पाहिजे. 2 4 6 8 10 हे चालू काय बघा बरोबर. म्हणून ए बरोबर बी. त्यानंतर तिसरं डोळ्याला दिसते इथे 1 आहे, 2 आहे, 3 आहे. ओके, याचे सगळे इथे आहे. हा 1 इथे आहे, 2 इथे आहे, 3 इथे आहे, पण 4 आहे का नाही. 4 not belong to A, hence. आणि 4 belong to B. 4 B मध्ये आहे पण A मध्ये नाही. 4 हा A चा घटक नाही पण 4 B चा घटक आहे. hence A आणि B समान संच नाही, म्हणून उभी रेघ ओढायची. A not equal to B. पुढचं प्राइम म्हणजे मूळ. एक्स असा की एक्स ही मूळ पाहिजे. कशी मूळ पाहिजे, 10 च्या 20 मधली. बघा बरं 10 च्या 20 मधली 11 13 17 आणि 19 बरोबर. बघा बरं बी काय आहे, 11 13 17 आणि 19 सेम आहे ना. सो ए समान बी किंवा ए इक्वल टू बी. अशा पद्धतीने सम इक्वल सेट जी आहे ती संकल्पना आपण शिकलेलो आहोत. आता 1.1 मध्ये 1.2 मध्ये सर्वांनी पाहायचं आहे, प्रत्येकाने त्याच्यात पाहायचे. मी त्याच्यात आता उदाहरणे घेणार आहे, समजावून सांगणार आहे, तुम्हाला ती न बघता सोडवायची आहे. सो लिसन इन 1.2 1.2 सराव प्रॉब्लेम प्रॅक्टिस सेट. आता बघा, डिसाइड विच आर द फॉलोइंग आर इक्वल सेट विच आर नॉट. जस्टिफाय युअर आन्सर. पुढीलपैकी कोणते, मराठीत सांगतोय इंग्लिश मध्ये सांगतोय, पुढीलपैकी कोणते समान संच आहेत, तुमचं उत्तर पडताळून पहा. समान आहेत किंवा नाही पडताळून पहा. बघा ए बरोबर एक्स असा की
3x वजा 1 बरोबर 2. b बरोबर x is natural but x is neither prime nor composite. And C, x belong to n, x less than 2. बरोबर आहे का? नीट पहा आता. त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिले? पहिला संच बघा, हे संच ए मध्ये हा x असा की 3x वजा 1 बरोबर 0. आता इथे एक अट पाहिजे होती, x बिलॉंग टू n. मग n मधल्या संख्या घ्या. बघा बरं, याला सोडवा बरं. 3x बरोबर आहे 1 अधिक 2, 3x बरोबर 3. हा, आणि गुणिले 3 भागिले जाईल 1 आलं बघा उत्तर. म्हणजे इथं कोण आहे? फक्त एक ची किंमत 1 घेतली तर 3 1 3 वजा 1 2, 2 बरोबर 2. तर हे समीकरणाचं समाधान होत आहे. x is equal to 1 satisfy the equation. म्हणजे ओनली वन व्हॅल्यू. अजून तुम्ही कोणती किंमत टाकली तर उत्तर 2 येणार नाही. त्यानंतर b, x असे that x is natural, x ही नैसर्गिक, परंतु x ही सम नाही, सॉरी मूळही नाही व संयुक्तही नाही. x अशी की x नैसर्गिक पाहिजे, म्हणजे या याच्यात पाहिजे, पण ती मूळ पण नको, संयुक्तिक पण नको. आता संयुक्त नको. मूळ म्हणजे पहिली मूळ संख्या 2 आहे. या संख्यांमध्ये एक ही संख्या अशी आहे जी मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. 1 is not prime nor composite, only one. So b is equal to 1. x सजेदार x बिल बरं याच्यात घ्यायचं n आणि 2 पेक्षा लहान. सांगा बरं 2 पेक्षा लहान कोण आहे? एकच. बघा a b c कसे आहेत? a बरोबर b बरोबर c. अशा पद्धतीने गणित मी तुम्हाला सोडूनच दिलं डायरेक्ट. तिसरं, डिसाइड वेदर सेट. दूसरा कामाचा डिसाइड वेदर a and b are equal sets given reason. a व b हे समान संच आहेत का? कारण द्या. बघा a बरोबर कारण म्हणजे तुम्ही हे लिहिता येते e1 प्राइम सममूळ आणि b बरोबर x सच द्या 7x - 1 is equal to 30. 7x वजा 1 बरोबर 13. याला सोडवा ना. 7x वजा 1 इकडे गेला अधिक होईल 13 ने 14. x ची किंमत 7 येईल. x ची किंमत 7, ओ सॉरी 7 पाहिजे. 7 गुणे 14. x ची किंमत 2 टाका ना. 7 गुणे 14 वजा 1 13. म्हणजे b काय येईल? 2 येईल. आणि a सममूळ कोणती पहिले? एकच आहे सममूळ. e1 प्राइम नंबर इज ओनली 1. a बरोबर b. दॅट इज द रिझन. वाटलं सर याचं कारण नाही सर. ए मधील सर्व घटक संच बी मध्ये आहेत. नीट ऐका. ए मधील सर्व घटक किती द्यायचं? संच ए मधील सर्व घटक संच बी मध्ये आहेत आणि संच बी मधील सर्व घटक संच ए मध्ये आहेत. म्हणून ए बरोबर बी. इंग्लिश मध्ये लिहा एव्हरी एलिमेंट इन सेट ए इज इन बी आणि एव्हरी एलिमेंट इन सेट ए बी इज इन ए. Hence A is equal to B. तिसरं, which of the following are empty? पुढील पैकी रिक्त संच कोणते आहेत? रिक्त संच आणि का? बघा पहिले A such that A is natural number smaller than
झिरो. मला सांगा हे नॅचरल स्मॉलर दॅन झिरो, शून्यापेक्षा लहान कोण याच्यात? अहो एक पेक्षा लहान पण नाही कोणी. एक पेक्षा लहान शून्य आहे की इथं? हा एम्प्टी झाला. मराठी ए असं की ए ही नैसर्गिक संख्या आहे. ए ही शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्या सुरू कुठून होते? एक पासून, म्हणून रिकाम असतं. शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्यांचा संच. बी आता बघा बरं का, एक्स असा की एक्स वर्ग बरोबर झिरो. एक्स असा घ्या की एक्स चा वर्ग शून्य आला पाहिजे. आता मला सांगा, त्यांनी म्हटलं नाही एक्स कशातला घ्या, डब्ल्यूतला घ्या की आर मधला घ्या की आय मधला घ्या की एन मधला घ्या. समजा एन मधला प्रश्न असता, एन मधला घेतला आपण तर एन मध्ये एक पासून सुरुवात होते आणि वन चा स्क्वेअर, एक चा वर्ग शून्य येतो का? नाही, एक चा वर्ग एक येतो. म्हणजे थोडक्यात इथं एक सचिन म्हणलं की एक बिलॉंग टू एन आहे असं गृहीत धरायचं. एक घेतला एक चा वर्ग शून्य येत नाही, दोन चा वर्ग शून्य येत नाही, कुणाचाच वर्ग शून्य नाही, म्हणून हा एम्प्टी सेट आहे. आणि समजा जर बिलॉंग टू डब्ल्यू दिलं, एक्स बिलॉंग टू डब्ल्यू, तर काय होईल बरं? आता ही निवड दिलीच नाहीये आपल्याला, एक्स असंच म्हटले फक्त. आपण याचा कोणताही घेतला तर आपण हा घेतला. समजा इथे शून्य आहे बघा, शून्याचा वर्ग शून्य असतो. कळलं का? शून्य दोनदा लिहिला काय? शून्य म्हणजे शून्य काय? शून्य येणार ना. तिसरा आकड्यातला सी बरोबर एक्स असू द्या 5x - 2 = 0. x बिलॉंग टू n. 5x - 2 बरोबर 0. याला सोडवा बरं. 5x बरोबर -2 + 2 होईल, 2/5 होईल. म्हणजे x ची किंमत 2/5 टाकली तर उत्तर 0 येणार आहे, याचा अर्थ हे सोडवलं मी. मग x कुठं पाहिजे? म्हणजे ते n मध्ये आहे का 2/5? कोणीच नाही. म्हणजे सी बरोबर कोणी? रिकामा संच. चौथा आकडा राईट द रिझन विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर फायनाइट ऑर. पुढील संच शांत की अनंत ते ओळखा आणि त्याचे कारण लिहा. शेवटचा प्रश्न बघा. ए x such that x less than 10, x is natural. x असा की x हा 10 पेक्षा लहान, x ही नैसर्गिक. x ही नैसर्गिक संख्या आहे 10 पेक्षा लहान. सांगा बरं 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या कुठे येतात? तेव्हा नैसर्गिक संख्या संच 10 पेक्षा लहान कोण कोणी? 1 2 3 4 5 6 7 8. लेस दॅन 10 10 पेक्षा लहान नॅचरल नंबर्स. सांगा. हा शांत संच आहे. यातील घटक आपण मोजू शकतो म्हणून हा शांत संच फायनाइट सेट. दुसरं बी y such that y less than -1, y is integer. इंटिजर म्हणजे पूर्णांक. y ही पूर्णांक. बघा पूर्णांक संख्या संच डॅश 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 -3 -2 -1 0 1 2 3 अनंतापर्यंत. त्याच्यात घ्यायचं आहे, पूर्णांकामधून घ्यायचं आणि -1 पेक्षा लहान घ्यायचं. बघा बरं -1 किती आहे? त्याच्यापेक्षा लहान म्हणजे सगळे किती नाही. म्हणजे अनंतापासून -3 -2 -1 पेक्षा लहान आहे म्हणजे -1 नाही येणार. समजा असं असतं इथे बरोबर लहान बरोबर असतं, -1 पण लिहिलं असतं, पण इथे बरोबर चिन्ह नाही, फक्त लहान आहे, ते नाही घ्यायचं. हा अनंत संच आहे, इन्फानाइट सेट. यातील घटक आपण मोजू शकत नाही. नंबर्स इन दॅट सेट आर नॉट काउंटेबल. सी सेट ऑफ स्टुडंट ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल. तुमच्या शाळेतील 9वीच्या वर्गातील मुलांचा संच. आपल्या शाळेतील 9वीचे मुलं मोजता येतील का? असं आहे कोणती शाळा की मुलं मोजताच येत नाहीत? येतील, कारण क्लास टीचरकडे संख्या असते. यातले घटक मोजू शकतो.
म्हणजे सी हा काय होईल? फायनाईट, शांत. डी सॉरी, चौथं आहे सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. आपल्या गावातील लोकांची संख्या मोजता येईल का? हो, प्रत्येक गावातली लोकांची संख्या माहिती असते, ग्रामपंचायतला नोंद असते. म्हणजे तो काय होईल? फायनाईट सेट, शांत संच. पाचवं सेट ऑफ ॲपरेटस इन लॅबोरेटरी. म्हणजे काय? लॅबोरेटरी मधील ॲपरेटस. ॲपरेटसला मराठीमध्ये काय म्हणतात बघा? साहित्य. मग साहित्याची यादी, लायब्ररीतल्या साहित्याची यादी. आपलं आता लायब्ररीमध्ये काय काय साहित्य, याचं रजिस्टर असतं, त्याची नोंद असते, म्हणून ते मोजता येतं. फायनाईट, शांत संच. पुढचं सेट ऑफ होल नंबर्स, पूर्ण संख्याचा संच. सांगा बरं, पूर्ण संख्या संच काय येईल? अनंत. आणि सेट ऑफ रॅशनल क्यू. पी छेद क्यू असा की पी क्यू आय मध्ये पाहिजे, क्यू शून्य नको. आय हा अनंत आहे म्हणजे हा पण अनंत असेल. शेवटचं सुद्धा काय येईल? सेट ऑफ रॅशनल अनंत, इन्फानाइट, मोजता येणार नाही. पुढची एक कन्सेप्ट आहे बघा, वेन डायग्रॅम. बघा, ब्रिटिश तार्किक ब्रिटिश शास्त्रज्ञ होऊन गेला, गणिती होऊन गेला, ज्याचं नाव होतं जॉन वेन, JOHN. जॉन वेन याने काय केलं? संच दर्शविण्यासाठी, संच दाखवण्यासाठी चित्रांचा उपयोग केला, आकृत्यांचा उपयोग केला. वेन वॉज द फर्स्ट यूज क्लोज फिगर म्हणजे बंद आकृत्या टू रिप्रेझेंट सच ए रिप्रेझेंटेशन आर कॉल्ड वेन डायग्रॅम. संच दर्शनासाठी आकृत्यांचा उपयोग केला आणि त्या आकृत्यांना वेन डायग्रॅम म्हणजे वेन चित्र असं म्हणतात. काय म्हणतात? वेन चित्र. खूप सोपं आहे बघा हे वेन चित्र. नीट लक्ष द्या. वेन डायग्रॅम याची 2-3 उदाहरणं घेतो मी. खूप सोपं आहे. याच्यातले एलिमेंट्स म्हणजे घटक जे आहेत ते पॉइंट दाखवा किंवा नका दाखवू तुमच्या मनावर. 1 2 3. बी बरोबर AEIOU. सी बरोबर 11 17 15 आणि 18. डी बरोबर 8 A B आणि D. ओके. बघा, तुम्ही कुठलीही फिगर काढा, बंद आकृती, मी सर्कल काढतो, याला A नाव द्या आणि झाले 1 2 3 संपलं, फिनिश. हे नाव सुद्धा तुम्ही आत देऊ शकता. पूर्वी असे टिंब दाखवायचे घटकाला, दाखवा नाही दाखवलं चालेल, नुसते संख्या लिहायच्या आतमध्ये. आता याला तुम्ही कुठली आकृती काढा, मी आता रेक्टँगल काढतो, आयत. इथं वर्तुळ काढलं, आयत. AEIOU आणि हे नाव इथं द्या किंवा बाहेर द्या. कळतंय का? आता सी, तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही आकृती काढू शकता. एखादी मी असं काढू का? काढ ना, बंद आकृती काढ फक्त. 11 17 15 18. इथं सी नाव दे. इथं त्रिकोण काढू शकतो, RAB आणि D. संपलं. हे की नाही? वेन चित्र सोपं. सर्वांना समजलं? म्हणजे तुम्हाला हे नाही समजा, तुम्हाला असं केलंय, तुम्हाला लिहिता आलं पाहिजे सी बरोबर 11 17 15 18 11 15 17 18. इज दॅट क्लिअर? ओके. नाउ वन मोर कन्सेप्ट इज देअर, सबसेट. आता सबसेट पाहू. फक्त डेफिनेशन पाहूया. सबसेट म्हणजे उपसंच. बघा,
संच ए व बी कोणतेही संच आहेत. दोन संच आहेत किंवा संच ए व बी दिलेले दोन संच आहेत. जर संच ए मधील सर्व घटक संच बी मध्ये असतील तर ए ला संच बी चा उपसंच म्हणतात. If A and B be any two sets, then every element in set A is in B, then set A is called subset of B. आता A is a subset of B किंवा every element of set B is also in set A, then B is a subset of A, which is symbolically B is subset of A, B is a subset of A, B is subset A. Okay. आता बघा A सिंबॉलिकली चिन्हाने ए सी काढायचं तर खाली ग्रे काढायचे. ए उपसंच बी हेच असं लिहितात. ए हा बी चा उपसंच आहे किंवा ए उपसंच बी ए सबसेट बी ए इज सबसेट ऑफ बी असं वाचतात. ए इज सबसेट ऑफ बी, ए इज सबसेट ऑफ बी आणि ए इज ए सबसेट बी. शॉर्टकट. ए हा बी चा उपसंच आहे, ए हा बी चा उपसंच आहे, ए उपसंच बी. व्याख्या परत एकदा सांगतो बघा. मी दोन सेट घेतो, दोन संच घेतो, 1 2 3. बघा दोन संच असतील आणि ए मधील सगळे घटक बी मध्ये असतील. बघा ना 1 2 3. ए मध्ये सगळे घटक बी मध्ये दिसले की ए हा बी चा उपसंच असतो. ए उपसंच बी. इंग्लिश मध्ये ऑल एलिमेंट्स इन सेट ए इज इन बी, ऑल एलिमेंट इन सेट ए इज इन बी, हेन्स ए इज सबसेट ऑफ बी. इज दॅट क्लिअर? याला म्हणतात ए उपसंच बी. म्हणजेच आता आपण मगाशी इक्वलचं पाहिलं बघा. ए बरोबर बी. इफ जर ए समान बी असेल, आपण काय म्हणतो ए मध्ये सगळे घटक बी मध्ये आहेत ना. ऑल एलिमेंट्स इन ए इज इन बी म्हणजे ए इज सबसेट ऑफ बी. ए मध्ये सगळे घटक बी मध्ये पाहिजे आणि बी मध्ये सगळे घटक ए मध्ये असतील. बी तले सगळे घटक ए मध्ये, बी इज सबसेट ऑफ ए. बी उपसंच ए. उदाहरण घेतो आम्हाला 1 2 3. बघा आहेत ते सगळे इथं ए मधील सगळे घटक बी मध्ये असतील तर ए बी चा उपसंच असतो. बरोबर. बी चे सगळे घटक ए मध्ये आहेत, बी उपसंच आहे. याच्यामध्ये आहेत, याच्यामध्ये आहेत, हे दोघं समान आहेत म्हणून दोघं समान आहेत. इफ ए इज इक्वल, जर ए बरोबर बी तर ए उपसंच बी व बी उपसंच ए असतो. किंवा जर ए उपसंच बी आणि बी उपसंच ए असेल तर ए बरोबर बी असतो. इफ ए इज सबसेट ऑफ बी, दोघं ए इज इक्वल टू बी आहे ना. ऑल एलिमेंट्स ए इज इन बी, ऑल एलिमेंट्स बी इज इन ए, सो ए इज सबसेट ऑफ बी, बी इज सबसेट ऑफ ए, दॅट्स व्हाय ए इज इक्वल टू बी. काही कळलं का? काही कळलं नाही देखील. यातले सगळे घटक इथे आहेत म्हणून ए इज सबसेट ऑफ बी. यातले इथे आहेत सगळे बघा तिघ म्हणून बी इज सबसेट ऑफ ए. पण आपली व्याख्या काय सांगते? यातले ए मध्ये बी मध्ये आणि बी मध्ये ए मध्ये असतील तर दोघं समान संच इक्वल सेट असतात म्हणून ए इक्वल टू बी. म्हणून आपण असं लिहू शकतो इफ ए इक्वल टू बी देन ए सबसेट ऑफ बी
and B subset of A. If A is subset of B, B is subset of A, then A बरोबर B, A हा B चा उपसंच असेल आणि B हा A चा उपसंच असेल, तर A बरोबर B असतो. अजून एखादं उदाहरण घेऊ वाटलंस तर. सोपी व्याख्या आहे एकदम. पहा, ठीक आहे. नाही तर आपण पुढच्या सरायचे एक्झाम्पल घेऊयात. आता थांबूयात. धन्यवाद.